राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 2 तासातच 20 बाग घेवंत गाडी फुल झाली. 100-150 लोक मागं राहिली. माफ करा, म्हणजे मलाच माहित नव्हतं केवढी लोक येतात म्हणून. पण तुम्ही मला त्रास द्यायची एक सुद्धा गोष्ट सोडित नाही. काल एक जणांनी बिगर विचारता पैसे पाठवलं. आता देवाच्या दारात चालेल त्याला नाही म्हणता येईल का? मला सांगा. मी कुठं जाऊन थांबायचं मग गाडीत? असं आहे. त्यात आम्ही एक डोकं लावणार आहे. तासभर तू वर शेडवर झोप, तासभर मी वर झोप होतो वरच्या पत्र्यावर थंडीत. आकडाच काय करावं तेच कळत नाही. आणि शिवाय बाजार आज मला भेटा येणार आहे इथं घरी माझ्या. काय करावं आता? पण आता जाण्यासाठी गाडी 20 सीटाची फुल झाली. फोन करू नका कृपया, आपण नेक्स्ट टाइम बघू. आजच्या रंगारंग स्टोरीकडे जाण्याऐवजी ही स्टोरी नुसती रंगारंग नाही, तर ह्याच्यातून समाजाचा एक विशिष्ट घटक कशा स्वरूपात आहे तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि याच्यातून बोध घ्या. माणसाच्या तुम्हाला फक्त मनात असेल तुमच्या, किंवा माणूस लय वाईट, दुनिया बिघडली, शब्दात शब्द लोक पाळत नाही. पण तुम्ही जितकी माणसं समाजातली काही वाईट बरं का, जितकी माणसं वाईट समजतात त्याच्यापेक्षा ती 10 पट वाईट आहे, ध्यानात ठेवा. हा, इतकं तुम्ही हे जग जाणून घ्या. लय अवघड कंडिशन आहे. काय करावं आपण तरी? प्रियंका गांधी, नाव प्रियंका गांधी. कसं ऐश्वर्याने जीवन नाही का, आता एवढं मोठं स्टेटस. प्रियंका चोपडा, सिनेस्टार. आजही अनेक मुलींचं नाव घरातल्या प्रियंका आहे आपलं. त्यांना आधार आहे, त्यांना पालक आहेत, भाऊ आहे, सगळे. अशी एक प्रियंका आहे. तिचा काय विषय, ती कुठे आहे तुम्ही नीट बघा. मुंब्रा रेल्वे स्टेशनवर आपल्याला जायचंय मुंबईला. काय स्टोरी आहे तुम्हाला क्लिअर सांगतो. ह्या मुंब्रा स्टेशनवर 17 वर्षीय मुलगी आहे, तिचं नाव आहे प्रियंका. आणि तिच्या हातावरलेले PVS, म्हणजे पी प्रियंकाचं, फी वडिलांचं नाव असं काहीतरी, आणि यस आडनाव असं, PVS. आणि कोरलंय कुठं? इथं हाताला. ही प्रियंका आता रात्रंदिवस लोकल चालू असतात, स्टेशनवर राहायची. एक ड्रेस, ती बी अत्यंत काळकाटलेला मळकाटलेला. जी प्रिया, ती इतकी गोरीपान आणि सुंदर होती, पण महिना आंघोळ नसल्यामुळं, किंवा अशा अवस्थेत माणूस ह्या फेजमध्ये जर गेला ना, तर बऱ्याच वेळा मेंदू पण थोडासा 5-10% परिणाम होतो, ध्यानात ठेवा. जी तल्लखता असते किंवा जे चतुराई असती ती हरवून बसतो माणूस, आणि असा दगडासारखा होतो. आणि कुत्रं मांजर कसं फक्त अन्न शोधत जगतं, त्याप्रमाणेच कुणी वेफरचे पाकिट टाकून द्या, कुणी पाण्याची बाटली टाकून द्या, त्यातलं पाणी प्यायचं, वेफरचं काही खायचं. आणि एखादी वडापावची गाडी असते त्या रेल्वे स्टेशनला, काय असतं, एखादा चांगला माणूस असतो की बाबा एक 10 रुपयाचा 5 रुपयाचा बिस्किट पडा घेतो, त्याला देतो. लोक देतात, चांगले लोक आहेत, पूजा अर्चा करणारे लोक आहेत. आणि ह्या चांगल्या लोकांच्यामुळे दुनिया टिकून येते. हा, काही नालायक आहेत, ते नालायक आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. आणि त्यांचं ते फक्त दिसायला आहेत, असायला नाहीत. त्यांना फक्त ह्या ठराविक ह्या पृथ्वी तलावावरचा त्यांचा संपला. ज्यावेळेस त्याला पिटून ते निघून जातील, तेव्हा त्यांचं वाईटाचा हिशोब वर होणार आहे, 100% होणार आहे. इतका भयानक की त्यांनी कल्पनाही केली नसेल. हा, अनेक नीच लोक आहेत. म्हणजे आता गोरगरिबाचं पैसे खाणारे जे पुढारी नेते असतात, हे सुद्धा त्याच प्रकारचं मोडतात, ध्यानात ठेवा. ही जी प्रियंका आहे, ही असं ती ओंगळवानं, डोळ्यात चिपडं, अत्यंत वाईट दिसायला. का? गानेरडी. ती त्या कसं होतं, पोटाची बागायची, मेंदू नव्हता, काय नाही, एकदम आपलं जनावरासारखं आयुष्य. हा, कुणी द्यायचं, खायचं, नाही दिलं. थोडीशी मेंटली 5-10% ती थोडी शांत झालेली, पूर्वी हुशार होती, मग 10% शांत झालेली. अशा प्रकारचं जीवन, अशा प्रकारचं कुणाच्याही वाटेल येऊ नका, नाही यावं असं. हा, अनेक संस्था आहेत चांगल्या, त्या अशा मुलींना, महिलांना नवीन आधार देण्याचं काम करतात. त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. हा, ही प्रियंका अशा अवस्थेत जगत असताना एक उपटाजी, त्याचं नाव उपटाजी मी ठेवलं, पण त्याचं नाव थोडंसं आपण ओरिजिनल नाव जे आधार कार्डावर आहे ते बघू. विनोद विश्वकर्मा, वय वर्ष 40, निम्या अर्धी थोडीफार खाल्ली, सगळी पिकलेली त्याची केस. ही औलाद UPची, उत्तर प्रदेश, तिथून आली. हा, तिकडं कसं आहे तुम्हाला माहिती आहे. इथं आली,
तर इथं बोकांड नेहमीप्रमाणे मोकळं असतं. काही आपली कुत्री असतात त्यांना इथं रेशनिंग कार्ड काढून देन, दुनिया केन, आमच्या पक्षाला मतदान कर, बस बोकांडी आणि लूट लोकांना. असा हे विनोद विश्वकर्मा या ठिकाणी आला आणि ठाण्यामध्ये देसाई नावाचं गाव आहे, त्या गावात ते थांबला. मुंबईत काही जागा राहील नाही आता, कंस्ट्रक्शन साईटने चाललंय सगळं. मुंबई लांबते पांगते या ठाण्यामध्ये अनेक साईट चालू. तिथं काम लगेच मिळतं. 700 रुपये हाजरी मिळते फक्त बिगारी म्हणून. सिमेंट दे, इटा दे, अमकं दे, तमकं दे, चालू त्याचं काम लगेच मिळालं. जिथं साईट चालू होती त्या ठिकाणी पत्र्याचे शेड ठोकले होते. राहण्याचा प्रॉब्लेम असतो. पुण्या मुंबईत फक्त राहण्याची सोय झाली ना, पैसे छापू शकता, पण राहणं लय महत्वाचं असतं. खायला मिळालं. आता कसं 700 रुपये रोज यायचे म्हणल्यावर हा मध्ये आधी संध्याकाळी फक्त 90 हाणायचा तुम्हाला सांगतो. आणि ती बटाटे आणणार, टमाटे आणणार, थोड्या मिरची आणणार, गाजर आणणार आणि तांदूळ आणणार. पावशेर तांदूळाचा भात घातला ना किंवा अर्धा किलो घातला ना, संध्याकाळचं बागून सकाळचं बागणार. हा भात खाते ती, ही बाकीचं मटेरियल टाकून कच्चून ही अशा प्रकारे शिजून खायचा. पैसे शिल्लक राहायचे. त्याला रोजचा 50 रुपये सुद्धा खर्च नव्हता. ह्याला 600 रुपये शिल्लक राहिले म्हणजे 18,000 शिल्लक राहायचे. हा, घरी काय पैसे पाठवत नव्हता. इथे बँकेत खातं नाही. मग घरातच त्यांनी आपलं पैसे साठवायला सुरुवात केली. पैसा वाईट त्याची बुद्धीप्रमाणे यांनी म्हणला की आता आपल्याला एक 70-80 रुपयाची टँगो घ्यायला काय हरकत आहे. ती सुद्धा राजकीय नेत्याची विषय संपला. हा, तुम्ही सोडू नका माणसांनो. तुम्हाला सांगतो रक्त बिकतंय ना, हा ती सुद्धा असं पकडून नेऊन रक्त काढून घ्यायला बसलं, असं काही व्हायला बसले नेते मंडळी. असा विषय. हे टँगो नावाची देशी दारू म्हणतो आपण त्याला, तिथे प्यायचा, झोपला, सकाळ उठायचा, चालला का आम्हाला. अशा प्रकारचा हा विश्वकर्मा, विनोद विश्वकर्मा. जसा ती दारू प्यायचा, त्याचा पूर्वीचा इतिहास काय पोलीस रेकॉर्डला नाहीये की त्याच्यात वासना जागृत व्हायची. आणि हे षडरूप आहेत माणसाचं शरीर मागतं बरं का. ते भूत आहे ना, भूत हे दुसरं तुम्हाला काही मागणार नाही, पण आत्मा हा अन्न मागतो का, तर त्याला शरीर सोडलेलं आहे. ते ज्याच्या ज्याच्या वस्तींना विविध प्रकारे तो त्रास देतो पुढच्याला. त्याप्रमाणे ह्या घटनेमध्ये सुद्धा हा जो विनोद विश्वकर्मा आहे, ह्यानी त्याचं शरीर येते, त्याला शरीराची भूक लागली की स्त्री देह मागायचं. साईड आजूबाजूला साईडला अंदाज घेतला त्यांनी, तर सोय उपलब्ध बऱ्याच ठिकाणी झाली. आता काही विषय नाही. कोणाचा 1000 रेट, कोणाचा 2000 रेट, कोणाचा 5000 रेट. मग हे म्हणलं आपल्या बजेटमध्ये बघू बुवा. मग बजेटमध्ये त्यांनी 500 झोपडपट्टी त्या का जाऊन हे देह विक्रय करायला मला तिथं जायचा. आठवड्यातून एकदा जायचं. मला पैसे लय जातात बुवा. आपल्याला असं परमनंट मिळालं पाहिजे, स्वयंपाक करणारी भेटली पाहिजे, काय भेटलं पाहिजे. तो ह्या मुंब्रा रेल्वे स्टेशनला आलेला असताना त्याला, आणि नंतर जग कालावधी कधीच आहे, जग सुरळीत व्हायला लागलं होतं. कोरोना जाऊनचा काळ पिरियड थोडं स्टेबल होत होती. बऱ्याच लोकांचे धंदे व्यवसाय सोन्यासारखी माणसं या कोरोनाने गालावली. हा, म्हणजे बिथीने गालावली. बिथी मोठी जास्त मिली, इंजेक्शननी मिली. काही जण इंजेक्शननी तुम्हाला सांगतो फार चुंगी उठायची बंद झाली. इतके बेकार परिणाम झाले काही काही इंजेक्शनाचे. ते रेमडेसिवीर खतरनाक. आता इथं काय झालंय, शनी आपलं मुंब्राला गेला, नेमकी ही जी प्रियंका आहे ही त्याच्या नजरेत बसली. आता ह्यो 40चा बडवा, त्याने आपलं साईटला बसून निरीक्षण करायला सुरुवात केली. आईला पोरगी तर 17-18ची दिसते बा, कारण वय लपत नाही. एकदम शेलाटी बा, नुसती चवळीची शेंगच बा. हा, पण लईच वांगाळे बा, लांबून गप खायतोय, वाश येतोय बा. काय करावा काय करावा म्हणला. त्याला काय होतंय, येळाला केळं आणि उपासाला सीताफळ. आपल्याकडे पैसा आहे, 5-50 हजार घरात पडून, हा बनवता येईल काहीतरी. कच्चं अंडा कोणी खात नाही, कांदा कोणी खात नाही कच्चा. ते जर तव्यात टाकलं, फ्राय केलं तर आमलेट लय आवडतं लोकांना. म्हणला डोकंच लावतो इथं. म्हणलं सावध आहे का बघू आधी. याने पाटकुनी वडापाव घेतला, तिच्याजवळ गेला, तिला ते वडापाव दिला आणि तिला म्हणला तुम्ही माझ्याशी लग्न करताना का तुम्हाला घर मिळेल, सगळे मिळेल, मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे. तिने गडीभर, ती काही एवढी वेळी नव्हती, सांभाळायला तयार आहे म्हणल्यावर उठली,
लागली चालाय त्याच्या पाठीमाग. मी मनस्क अवस्थेत माणूस काही करू शकतो, ध्यानात ठेवा. शिवमानला हा पुढं पुढं आणि ती मागं मागं संगत चालली असते तर पोलिसने हाटाकला असतं 100% कॉन्स्टेबलनी. कुठे घेऊन चालला ही? असाच पोलीसची नजर तीक्ष्ण असते, एवढं सोपं नका. CCTV पेक्षा भारी काम करते. चाललंय, गेली घरी आणली. म्हणला बस इथंच. पाण्याची बाटली, पाणी दिलं तिला. त्याला बिस्किट पुढे आणले 2. जेव जेव, खा खा खा. आता आंघोळ करायला पाहिजे म्हणला. गॅस चालू केला, पाणी ठेवलं. तिला शॅम्पू, तिला वासाचा साबण, अंगाचा साबण, ती बी मागाचा, ती काय हलका नाही, मागाचा. त्याच्यानंतर कपडे, ते हातगाड्या कपडे विकायला असतात बघा, पंजाबी ड्रेस, लेगीज आणि टी-शर्ट, अशी 4-5 ड्रेस. 17ची पोरगी अशी हिरोईन दिसायला पाहिजे, हे 40चा. बघा दुनिया कशी. त्या पोरीने ती जी फाट झालेलं पार त्याचा गुंडा झालेला, ही धुवून खसा खसा काढलं, सगळा रेंदा गेला निघून. आणि तोंड ती काळ वाढलेलं आणि त्याच्या चगद त्या माळाचं बसलेलं, ही चगद निघून गेलं. अशी पोरगी दिखणी दिसायला लागली, काय सांगू तुम्हाला. ब्रश, कोलगेट, किसिंगला अडचण नको यायला, तोंड बिन सगळं स्वच्छ. दुसरी हिरोईनच ती इतकी भारी दिसायला लागली. अरे मला हिला तर नजर लागल लोकांची. म्हणला इथंच राहा बाई, इथंच राहा, काय अडचण नाही, इथंच राहा. लोक म्हणले मुलगी कोण आहे? आता हा 40चा. बायको मानताय ना, बहीण मानताय ना. म्हणला माझ्या बावाची मुलगी आहे, लोकांना सांगायचं बरं का. हा भतीजी आहे, भतीजी भाई. हा असं असतं. लय आवलं ती बेकार. ह्यानी काय केलं, तिला सगळं चकाचकान, तिला भात, पोटाला पोटभर जेवायला मिळायला लागलं. थोडी सावध होती, बोलायची, पण विमनस्क अवस्थेत होती ती. असं लय कोण कसं एवढं ती सेन्सर काम करत नव्हतं. सगळं केलं. संध्याकाळी झोपली. याने काही लगेच सुरुवात केली नाही. ही लोक लय हुशार राहतात. तिला अंधारली गोंजारली, डोक्यावर हात फिरवला, बाई माई ताई काही म्हणला असं, पाय दाबून देऊ का? तिचं पाय दाबलं हे, आणि तो जीव त्यांनी झोपी घातला. बघा माणसाची सगळी, पण माणसांची अवलाद बघा कशी. झोपी घातला. गप म्हणला नको, गरम खाल्ल्यावर तोंड वाजतंय. म्हणला मस्त इच्छा आहे हिचा स्त्री देह बघायची, पण थोडं निवांत होऊ द्या. मॅटर झाला तर आपल्याला, आपण युपीतून इथं आलेलो आहे, महाराष्ट्र सरकार आहे, आणि सरकार असं आहे की लोकांचा आपला विश्वास बसावा म्हणून एखाद्या वेळेस ठोकू शकतात आपल्याला. हा एन्काउंटर लगेच लोकांना, आम्हाला मत द्या, आम्ही एन्काउंटर केलं असं आहे. मला आपण युपीचे आहेत, आईचा ना बापाचा. नको म्हणला, डोकलता नको, शांत राहिला. 2-3 दिवस होऊन गेले. नंतर हातीच्या शेजारी झोपायला लागला, हा टंगडी टाकायला लागला. बघा दुनिया, सगळं ऑन रेकॉर्ड दिलेलं आहे, लिहून लक्षात घ्या. कबुली जबाब म्हणतात त्याला. टंगडी टाकायला लागला. आणि त्या मुलीशी याने एक दिवस नको नको म्हणत असताना अत्याचार केला. ध्यानात ठेवा, अत्याचार केला तिचा विरोध असून. दुसऱ्या दिवशी तर डायरेक्ट सिटोमधूनच पदार्थ तिला पण पोरगी गेली नाही पाहिजे. ह्याने अत्याचार इतकं भयानक केलं. नंतर ती पण सहखुशीने त्याला शरीर सुख द्यायला लागली. ध्यानात ठेवा. पण याची ती पातळी फार भयानक होती. कारण कसं आहे, आता तुम्हाला रिलेशनमधली आजची गोष्ट सांगतो. आता सगळ्यांना लग्न झालेली आहेत, त्याच्या बायका आहेत, आणि ज्यांना नाही त्यांनी 4 पैसे कमवा, मोठं व्हावं काहीतरी. कारण बायकोशिवाय जिंदगी खोटी, मला ध्यानात ठेवा. हा पुरुषांना सांगतो मी. त्याच्या हॉटाव मिशी आहे ना, बायको मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि आता माझ्या डोक्यात आलंय की मी थोडीशी काही लग्न, आता मुली आल्या चालून म्हणले आपण ते थोडा लक्ष दे, मला फक्त माघारी येऊन द्या, काही लग्न उरकून टाकू आपण. हिथं काय झालंय आता, त्यांनी अनेक प्रकारे, म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं, नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये नवऱ्याला 28 नाही 248 खोडी असू द्या, पण बायको जर हुशार असेल ना, नवऱ्याला शरीर संबंधात कितपत प्रतिसाद द्यायचा हे बी गरजेचं आहे. तो खोडीले खोड वेगळी आणि फोरप्ले वेगळा, ध्यानात ठेवा. असं असतं. जोपर्यंत मापात तो काही करायला लागला ना, त्याला थांबवणं, त्याला स्टॉप करणं, त्याला अटकाव करणं, हे बायकोचं काम आहे. हा जे आपण मग एखाद्यात अत्याचार करणे आणि सहखुशी यात हाच फरक आहे. अत्याचारामध्ये त्याला पाहिजे तसं तो अत्याचार करणार, असा असतो विषय. त्याच्यामुळं त्यांनी त्या मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन, त्याच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेऊन अत्याचार केले. पण 1-2 दिवसाचा विषय नव्हता हा.
2020, 21, 22, 23, 24 आणि उजाडले 25. तब्बल 5-5.5 वर्ष हा विषय चालला होता. आता त्याच्यात एक आता निसर्ग आहे, तो काय हे का काय गोळ्या चारीत होता, कुठं खंड पडला, काय चढला ते सांगता येणार नाही. पण तिला लिहायला, खायला, प्यायला द्यायचा, पण तिचा बोक पण घ्यायचा, ते ध्यानात ठेवा. आता ही 5-5.5 वर्ष झाली तर निसर्ग आहे, त्या मुलीला दिवस गेला, ती गरोदर राहिली. मुलगी होती, घडली आता घटना 19 नोव्हेंबरला. 19 नोव्हेंबरला आत्ताच्या चालू म्हणजे किती दिवस झाले बघा, आता 10 दिवस झाले. आज 30 नोव्हेंबर आहे, 11 दिवस झाले. 19 नोव्हेंबर पर्यंत तिचं जे शरीराची परिस्थिती होती ही 5 महिन्याची गरोदर अशी होती. हा 2 जीवाशी होती. किती लोक निश्चित बघा. आता काय होतं, तिला त्रास व्हायचा, मग ती त्याला अटकाव करायची, विरोध करायची, नको करायची, लाथा मारायला लागली. ह्या 19 नोव्हेंबर या दिवशी, आणि याच्या मनात काय माहितीये का, मी तिला आसरा दिला, मी त्याला सहारा दिला, त्याच्या बोलण्याला काही लॉजिक नाही. मला तिने माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे, का फुकट नाही केलं, कोण कोणासाठी करीत नाही. तिला कोण नव्हतं म्हणून याने त्याचा गैरफायदा घेतला होता. ह्याला वलं वाळलं कळलं नाही कवा काय करायचं. हा माणसाच्या अंगात सहनशक्ती पाहिजे आणि एक सुविचारी मन पाहिजे, की जिथं पाहिजे तिथंच पाहिजे, जिथं पाहिजे तर. हा आषाढी एकादशी असली, महाशिवरात्री असली, कोण अंड खाईल का, म्हणजे आपलं सांगतो हिंदूंचं, खाईन का, असा विषय असतो. तिथं ते भले उपास नका पाळू किंवा पाळा, पण शुद्ध शाकाहारी, एवढं तर साधं लॉजिक आहे ना. असं इथं 5 महिन्याची गरोदर असताना तिने विरोध करायला गेल्यावर त्या 19 नोव्हेंबर या दिवशी एक टँगो, जी राजकीय नेत्याची मुलाची कंपनी आहे, त्याची डुसली यांनी आणि तिच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला. तिने विरोध केला. रागाच्या भरात ह्याच्या बोकांडी बसला, नरड दाबून पोरगी मारून टाकली. ही प्रियंका. काय तिचं आयुष्य, काय नशीब, कुणी जन्म दिला, कुठं वाढली, कुठं पळून आणली, कुणी सोडली, काय खायला घातलं, गुंगीचं औषध, काही विषय असू द्या, पण इतक्या वाईट अवस्थेत स्टेशनवर जगायचं. तिथून 5 वर्ष खायला प्यायला मिळायचं सगळं, पण याने भोगली. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचा तडफडून मृत्यू. इतकं दुःख आहे काहींच्या आयुष्यात, तुमचं आमचं दुःख ह्याच्यापेक्षा फार कमी आहे, लक्षात घ्या, फार कमी आहे. आता हे मारून झाली की हा म्हणला अवघड झाला. आता थोडी उतारली, 1-2 तासांनी एकदा दोनदा मुतून आला. त्याला कळलं की आता आपल्याला सुट्टी नाही, याच्यातून आपण कार्यक्रम राबवलेला आहे, पण मला अंधार पडलेला आहे, आपल्याला कोण बघत नाही. आणि मुंबई असते रात्रभर जागी, तुम्हाला सांगतो, नाईट लाईफ. हा 3:30-4 वाजता पाठच्या टायमाला आणि मोठी ती ओढायची बघा, ती श्रीमंत लोक खाली चाकाची बॅग असती, चाकाची ओढायची, त्या बॅगमध्ये तिचा मृतदेह मुटका करून घातला. 5 महिन्याची गरोदर. आता तिला नरड दाबून मारलं म्हणजे पोटातलं बाळ बी मेलच असणार ना. ते मृतदेह म्हणजे डबल जीवाची हत्या आहे ती, त्याच्यात घातला. मफलर बांधली अशी, थंडीचा दिवस आहे म्हणून, आणि वडीत वडीत वडीत. आता ती मुंबई आहे, तिथं 10-10 फुटाव CCTV कॅमेरे, तुम्हाला सांगतो. ती नेहून टाकला देसले गाव, म्हणजे देसले गाव ची खाडी आहे, त्या खाडीत ते नेऊन टाकला. 3 दिवस गेले. 3 दिवसांनी त्या 24 तारखेला सकाळच्या पारी लोकांनी पाहिलं, वास आला, मृतदेह बाहेर काढला. रायगड पोलीस स्टेशन आणि क्राईम बॅच दोन्ही हजर झाली तिथं, ध्यानात ठेवा. त्यांनी बॉडी घेतली, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय या ठिकाणी, ती शासकीय रुग्णालय, त्या ठिकाणी ती नेली व्यवस्थित. त्यांनी सांगितलं ही 5 महिन्याची गरोदर आहे, गळा दाबून हत्या आहे. आणि सगळ्यात म्हणतो मी 3 दिवसापूर्वी झाली असेल, 3 किंवा 4 दिवस. हे आता सायन्स एवढं पुढे गेले, कळतं. फिसेरा घेतला, फिसेरात भात आढळला. फिसेरा म्हणजे पिशवी, आपण त्याला काय म्हणतो, जठर म्हणतो, फिसेरा पण घ्यावा लागतो. लक्ष दिलं पोलिसांनी जरा. 3-4 दिवस म्हणली यांनी टीम बसवली. आता सायबर विभाग आहे आपल्याकडे, पोलीस स्टेशनकडे, शासनाचाच. फार घासून प्रत्येक हे दिवसा रात्र हे ते, ही अवलाद दिसली ना ती वडथानी. आता टायमिंग लक्षात आलं की त्या ठिकाणचा सगळा बघितला, माणूस लक्षात आला. माणूस लक्षात आला, तुम्हाला माहिती आहे काय होतं. हा ती सगळा विषय, पोलीसची गाडी आली, साध्या वेशात आली आणि पकडमध्ये घेतला. पकड माहिती कशी असती, पोलीस कॉन्स्टेबलकड, आपल्या पोलीस स्टेशनमध्ये काही कॉन्स्टेबल असतात, म्हणजे उच्चापुरा असतो, दिफाडा असतो, हा ताकदवान असतो. आणि पकड हा असा विषय आहे की एखादा आरोपी असं पोलिसांना वाटलं की हा आपल्याला पकडायला गेल्यावर पळू शकतो किंवा हल्ला करू शकतो,
तर साध्या वेशात तो पोलीस आसनं दाखवता, सैल कपडे असतात एकदम, जीन्स घालत नाहीत, पाठीमागून त्याला जातात आणि त्याला का असा आवाळला, त्यांनी त्याला पकड म्हणतात. पोलीस स्टेशन पोलिसांनी असा आवाळला की सगळ्यात महत्वाचं पोलिसाचं म्हणणं म्हणजे डोक्यात असं असतं, याचे पाय जमिनीपासून ईदभरवर उचलायचे. पाय एकदा तुमच्यावर उचले की तो काय करू शकत नाही, तो टांगणार नुसता असा. ह्या पकडमध्ये त्याला रायगड पोलिसांनी उचलला. उचलला, तिथून बसावला गाडीत. आता काही इट नाही, वाळू नाही, घरातला पैसा नाही, काय नाही काय नाही. आणि मग ती काय आईचं ना बापाचं. हा, आता मी सांगतो, पोलीस तसले प्रयोग पोलीस करत नाहीत, केले पाहिजे त्यांनी ह्याच्यासाठी, कबुलीसाठी. हा, कायद्याचं बी बरंच असतं, त्यामुळे मी लय आतलं सांगत नाही. या बाबतीत पोलिसांना माझा 100% सपोर्ट आहे. हा, कार्यक्रम असा करेक्ट करा की त्यांनी त्याच्या पुढच्या 4 पिढ्यांनी परत गुन्हा नाही केला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगणं असतं, हे पोलीस आणि हे तुमचं जेल न्यायालय ह्या प्रक्रियेत जाणार नाही आपण आयुष्यात, याची काळजी घ्या. हा, आणि गुन्हा नाही केल्यावर मग काय होत नाही. उचलला, सांगितलं, तो जो कबुलीचा बाब त्यांनी दिला, तो मी तुम्हाला स्टोरी रूपाने सांगितला. आता गेली आवला, 20 वर्ष तर नक्की लागणार याला, सोपे नाही. डबल मर्डरचा गुन्हा आहे हा, तो ध्यानात ठेवा. कारण सगळं कायदेशीर बाबी पूर्ण करून ही तिथून इथं आलं, जगण्यासाठी आलं. इथं आल्यावर माझं आला, माझा पोटी गुन्हा घडला आणि आता द एंड आयुष्याचा. अशा प्रकारची घटना ठाण्यात घडलेली आहे. रामकृष्ण हरी माऊली.